संपूर्ण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि संपूर्ण मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो भारताला होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि यामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रेस्टॉरंट असतील, कॅफे असतील किंवा हॉटेल असतील, यामध्ये मोठ्या प्रमाणात तुटवडा जो आहे तो गॅसचा निर्माण झालेला आहे. मी सध्या दादरमधील प्रसिद्ध इराणी कॅफेमध्ये आहे आणि या इराणी कॅफेमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे संपूर्ण इराणी कॅफेमध्ये ज्या आहेत त्या कोळशाचा शेगड्या ज्या आहेत त्या कोळशाच्या शेगड्यांवरती संपूर्णपणे या ठिकाणी वापर करण्यात येतोय. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या ठिकाणी गॅस पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्णपणे जो आहे तो कोळसा वापरून जो आहे तो ज्या कस्टमरच्या ज्या ग्राहकांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात इराणी कॅफे जे आहेत ते ठिकठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या संपूर्ण दादरमधील इराणी कॅफे जो आहे त्या इराणी कॅफेमध्ये आता आपण जर पाहिलं तर कोळशाचा वापर जो आहे तो कोळशाचा वापर केला जातो. आपल्यासोबत स्वतः मालक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, संपूर्ण इराणी कॅफेमध्ये सध्या तरी आपण पाहतोय की कोळशाचा वापर केला जातोय, कशा पद्धतीने कोळशाचा वापर केला जातोय, काय संपूर्ण प्रक्रिया? कसं आहे की 1-2 दिवस झाले की जे गॅस आहे ते कम्प्लिटली आम्हाला आता अजिबात मिळत नाही. तर आम्ही पटकन जाऊन कीर्तिकर मार्केट, दादर कीर्तिकर मार्केट, तिथे आमचे सप्लायर आहे, त्याच्याकडून जाऊन आम्ही पटकन शिगड्या आणि एक इंडक्शन वोक पण उचललं. आणि आम्ही आज जे काय उचललं 150 रुपये किलोमध्ये, जे आपलं जे सिगडी जे तुम्ही पाहिलं आतमध्ये ती किलोवरती आम्ही ते घेतलं आहे. तर जे 150 रुपयेचा जे भाव होता त्याच्या दुसऱ्या दिवशी मला एक सिगडी कमी पडली. तर मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं की मला आणखीन एक सिगडी हवं आहे. तर त्याने एकतर सांगितलं की आमच्याकडे नाही, अजिबात नाही, एक पण सिगडी नाही. आणि जेव्हा पण येणार तेव्हा त्याची प्राईस आहे ते 300 रुपये के जी असणार. तर जे भाव आहेत ते पण वाढलं आणि आता कोणाला सिगडी किंवा इंडक्शन पाहिजे ते पण लोकांना मिळत नाही. इंडक्शनचा पण तसंच होता. तर आम्ही अगोदर पण कोळ्यावर काम केलं आहे, म्हणून आम्हाला एवढं अवघड नव्हतं त्याच्यावर पुन्हा काम करायला. पण खूप लोक आहेत ज्यांना कोळसा नाही जमत, म्हणून ते इंडक्शनवरच करत आहेत. पण आम्हाला माहीत आहे कोळशावर ॲडव्हान्टेज अशी आहे की त्याची जी चव आहे ना ती खूप आणखीन बेटर होते, चांगली लागते. तर म्हणून आमच्यासाठी हा असा एक ब्लेसिंग्स इन डिस्गाईज आहे. किती दिवस तुम्ही असंच कोळशावरती संपूर्ण हे करणार आहात? कारण की दादरमधलं प्रसिद्ध हे इराणी कॅफे आहे, अनेक लोक इथं मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. किती दिवस तुम्ही कोळशावरतीच हे संपूर्ण जेवण बनवणार? बघा कसं आहे माहिती आहे का की आमच्याकडे 2 ऑप्शन्स होते. आता काल मी येत होतो तर रस्त्यात एक मी इराणी कॅफे बघितलं, जुनं आहे ते पण आमच्यासारखंच आहे, ते बंद होतं. तर मी त्याच्या ओनरला पटकन फोन लावलं की एक पण दिवस त्याला बंद नको करा, कारण लॉकडाऊनच्या वेळी जेव्हा बंद झाला होता तेव्हा पुन्हा हे जे आपलं जे धंदा आहे, जे कस्टमर्स आहे ते नॉर्मल व्हायला आता आम्हाला किमान 5 वर्ष गेले. आणि आता 5 वर्ष गेले आणि 2 दिवस अगोदर मी असा विचार करत होतो की जसं लॉकडाऊनमध्ये झालं होती, जी परिस्थिती झाली होती तशी असं पुन्हा नाही होणार. पण हे मी विचार केला आणि दुसऱ्या दिवशी असं सगळं हे प्रॉब्लेम सुरू झाला. तर हा कठीण आहे, कोयल्यावर काम करणं हा कठीण आहे. पण बंद केल्यापैकी हा खूप बेटर आहे, कारण एक दिवस जेव्हा तुम्ही बंद करतो तेव्हा तुमचे कस्टमर तुटतात, तेव्हा तुमचा जे फ्लो आहे ना, जर प्रॉफिट नाही मिळालं तर तेव्हा पण चालणार, पण द शो मस्ट गो ऑन. तुम्ही अशाच कोळशावरती तुम्ही तुमच्या शेगड्या पेटवणार आहात. गॅसचा तुटवडा आहे, किती दिवसांपासून तुटवडा आहे? मग किती दिवस तुम्ही या गॅसच्या शेगड्यांऐवजी कोळशांवरच्या शेगड्यांवरती हे बनवणार? बघा, ही जे क्वेश्चन आहे हे तुम्ही एनर्जी मिनिस्टर ऑफ इंडियाला करायला पाहिजे की आम्ही किती दिवस असं करणार आहोत. कारण जेव्हापर्यंत ते गॅस नाही मिळणार ना तेव्हापर्यंत आम्ही कोळशावरच करायला लागेल. आणि असं जर तुमच्या मनात असं आहे की ही जी आहे ही कधी संपणार, ही जे विषय आहे, जे युद्धाची विषय किंवा
शॉर्टेजची विषय की 10-12 दिवस तर मला वाटत नाही की काय फरक पडणार आहे. कारण एक जहाज येतो, एक जहाजमध्ये किती किती ऑइल असणार. आणि तुम्ही सगळीकडे पाहणार, पूर्ण भारत आपला केवढा मोठा आहे. कुठे पण तुम्ही गेला तुम्हाला गाड्या दिसतील आणि रेस्टॉरंट दिसतील आणि लोक दिसतील. आणि सर्वांना एनर्जी पाहिजे, ऊर्जा जी आहे ना, किंवा LPGमध्ये किंवा डिझेलमध्ये किंवा पेट्रोलमध्ये सर्वांना पाहिजे ते. तर त्याची रिक्वायरमेंट खूप 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 जास्त आहे. तर एक शिप आला, 2 शिप आला तर ते नॉर्मलाइज नाही होणार. मला वाटतंय ज्यापर्यंत हा जे विषय आहे, हा युद्धाचा विषय ज्यापर्यंत नाही संपणार त्यापर्यंत हा नॉर्मलाइज नाही होणार. आणि फक्त हे जे कोळसा आता 40 रुपये प्रति किलो होता, आता ते 80 रुपये झाला आहे. ते जे कमर्शियल सिलेंडर्स कुठे कुठे तरी ब्लॅकमध्ये विकतायत लोक, मी ऐकलं आहे. ते 1700 कमर्शियलचा त्याचा प्राईस होता, ते 7000 रुपयाला विकतायत. आणि ज्या लोकांना, जे नवीन जे जेनझी वगैरे आहेत, जे बिझनेसमध्ये आहेत, त्यांना कोळसा वगैरे नाही कळत. ते घेतात, काय घेतात ते, त्याला काय म्हणतात ते, इंडक्शनवर काम करतात ते. जर इंडक्शन नाही मिळालं तर ब्लॅकमध्ये घेतात गॅस. त्याला दुसरा जे कोळशाचा किंवा केरोसिनचा जे ऑप्शन त्यांच्याकडे नाही. त्याची बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की सर्वच ठिकाणी जे आहे तो गॅसचा तुटवडा निर्माण असल्यामुळे सर्वांनाच फटका बसला आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी जे इराणी कॅफे दादरमध्ये प्रसिद्ध आहे, त्या इराणी कॅफेला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी इंडक्शन आणि त्याचसोबतच कोळशावरती चुली जे आहेत त्या ठिकाणी पेटवल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन आदिल सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.